आहे तो पूर्णपणे रद्द करावा। जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच, कारण त्यांचं कुणबींचं ओबीसी मध्ये इन्क्लुडेड आहे। आणि शेवटी आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये एससी एसटी ला पदोन्नती आणि त्याचबरोबर ओबीसी ला सुद्धा पदोन्नती मिळाली पाहिजे। या सगळ्या मार्चमध्ये आम्ही अपील करणार आहोत इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठ्यांना, गरीब मराठ्यांना, की श्रीमंत मराठा आतापर्यंत तुम्हाला फसवत आलेला आहे। टिकाऊ आरक्षण काही दिलेलं नाही। तेव्हा ओबीसीच्या हातामध्ये सत्ता आपण द्या, आरक्षणवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आपण द्या। त्या सत्तेचा उपयोग गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट, टिकाऊ ताट असं मी म्हणतो, वेगळं आणि स्थायी करून देण्याचं आश्वासन आम्ही देणार आहोत। आमचा हेतू आहे की जी स्फोटक परिस्थिती बनत चाललेली आहे किंवा झालेली आहे ती अजून चिघळू नये। शांतता ही राहिली पाहिजे। ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत, परंतु ते इतर राजकीय पक्ष जे आहेत, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शरद पवारांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाही। या यात्रेमार्फत एक प्रेशर यांनीही भूमिका घेतल्या पाहिजेत, जेणेकरून ही स्फोटक बनलेली परिस्थिती निवळण्यात येईल आणि पुन्हा गावगाडा जो आहे तो पूर्वरहित होईल अशी अपेक्षा करून आम्ही असताना ओबीसी बचाव यात्रा आयोजित केलेली आहे। आपण आता विचार, तुम्ही घोषणा केल्यानंतर तिकडे भुजबळ काल पवारांना भेटले आणि त्याचं म्हणतात की एकत्रित बसून ही सगळी परिस्थिती चिघळवण्यापेक्षा एकत्रित बसून तातडीने निर्णय घेऊन दोन्ही सभागृहात न्याय मिळेल अशा पद्धतीनं सरकारनं आणि आपण विरोधाने काम करावं असं त्यांची भूमिका आहे। पण तुम्ही राज्याचा दौरा करताय, पुन्हा इकडे उपोषण, इकडे आंदोलन, अशा सगळ्या राजकीय पक्षांनी भूमिका एकदा घेतल्या की लोकांच्या समोर परिस्थिती ही असणारी परिस्थिती आहे। आजच्या याच्यामध्ये जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाही त्यांच्या संदर्भात ओबीसींचं असं मत व्हायला लागलेलं आहे की हे आपल्या बाजूने नाहीत, हे सगळे जे आहेत हे श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत। किंवा हा जो समज वाढत चाललेला आहे
हा माझ्या अंदाजानं धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील ते असं म्हणतात आहे की आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही. त्याच्यामुळे राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठलंही सरकार भूमिका घेईल असं मला वाटत नाही. जरांगे पाटील यांचं आंदोलन काही सुरू आहे, मात्र श्रीमंत मराठ्याचं तुम्ही कसं बघता त्या आंदोलनात? ते मी असं बघतोय की त्यांचं आंदोलन जे आहे ते गरीब मराठ्याचं आंदोलन आहे. परंतु सभेला येतात आहेत, जरांगे पाटील यांना पाठिंबा देतात आहेत, पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही हे त्यांनी असं लक्षात घेतलं. त्याच्यामुळे असं त्यांचं आंदोलन आता कुठल्या दिशेने जाईल काय जाईल हे मला सांगता येणार नाही. तुम्ही असं म्हणाले आपल्या बोलताना की हे आरक्षण श्रीमंत मराठ्यांचं, हे आंदोलन श्रीमंत मराठ्यांचं आहे असं आताच काही वेळामध्ये बोलताना नाही, मी असं म्हणालोय की त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. त्याच्यामुळे असणारं जे आंदोलन झाली पाहिजे ती इथल्या असणाऱ्या श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाली पाहिजे. दिशाभूल झालाय का? म्हणजे तुम्ही म्हणताय त्यांचं आंदोलन कुठे जाईल हे मला कळत नाही. कारण आंदोलन मुळात गरीब मराठ्यांना म्हणजे मी भरकटलेलं असं म्हणणार नाही. ते असणारं जरांगे पाटील यांना असणारं एक ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे की ते श्रीमंत मराठ्यांबरोबर आहेत की जे 31 खासदार निवडून आले त्यांच्या बरोबर आहेत की त्यांच्या मोर्चामध्ये येणारा जो गरीब मराठा आहे, रयतेचा मराठा आहे, त्यांच्या बरोबर आहेत का याचा त्यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे. वेगळं ताट ठेवायचं म्हणतात तुम्ही, ओबीसीच्या हातात सत्ता जर आली मग जी वेगळे ताटा देण्याचा आतापर्यंत प्रयोग झालेला आहे तर ते टिकेलं नाही, म्हणून सातत्याने त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की मी माझं अगोदरचं स्टेटमेंट होतं की सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची सत्ता आहे आणि ते श्रीमंत मराठा जो आहे तो गरीब मराठ्याला आरक्षण मिळूच नाही याच दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले आहेत. तुमचे आरक्षण आणि म्हणून मी मागे म्हणालो होतो की याचा तोडगा मी आत्ता मांडणार नाही, का मांडला तर त्या तोडग्याचा खेमा केल्याशिवाय हे राहणार नाही आणि म्हणून सत्ता आल्यानंतर आम्ही मांडू असं आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस. आता कोणाचं आरक्षण बचावाची गरज असतो? आत्ताच्या याच्यामध्ये जे आहे ते भेसळ करण्याचा जो भाग चाललेला आहे की सगळे सोयरे भेसळ आहे आणि म्हणून त्या दिवशी याच्यामध्ये मी म्हणूनच म्हणालो होतो की प्रत्येक पार्टीला तुम्ही पत्र लिहा या दोन इश्यूवरती की एक जनांगीची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या हा एक इश्यू आणि दुसरा हे जे सगळे सोयरे आहेत या संदर्भात तुमची भूमिका काय? पण जरांगे पाटलाची सगळी सोयऱ्यांची भूमिका तुम्हाला पटते? त्या बैठकीमध्ये मी जे मांडलं ते पुन्हा इथे असताना मांडतो. ट्रायबल संदर्भातलं जे आहे किंवा SCच्या संदर्भातलं जे आहे ते सगळे सोयरेच्या संदर्भातलं सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, फुल बेंचचे निर्णय आहेत आणि म्हणून शास्त्राला म्हणालो की ह्या फुल बेंचच्या निर्णयाचा विचार करून आपण पुढील निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. ते निर्णय सगळे सोयऱ्यांच्या विरोधात, SC STच्या सगळ्या सोयऱ्यांच्या विरोधात. आईच्या बाजूने जे नातेवाईक येतात त्यांना न करता पुरुषांच्या बाजूने आहेत असं नाही. माझ्या अंदाजानं हे जे आहे हे रॉंग इंटरप्रिटेशन केलं जाते ही आपण असताना पितृक सत्ता म्हणून आहे असं आपण त्या ठिकाणी मानतो.
जिथे इंटरकास्ट मॅरेजेस झालेले आहेत असं धरून चालतं. किती पर्सेंट आहे ते खूप तुलनेमध्ये आता माझ्या अंदाजात फार मोठा पर्सेंटेज आहे. इट्स मोर दॅन 10-12% आहे. 10-12% आहे. तुम्ही जे म्हणताय फॉर्मल कम्प्लीट वाढलंय ना. ते बोलताय ते जास्त नाही. असे त्याच्यामध्ये सुद्धा आता या विषय नाही, कधीतरी बसलो तर मी सांगेन की कसं त्या लोक जात तोडायला मागतात आहेत, पण गव्हर्नमेंट आणि कोर्ट कसं तिथून देत नाही हे पण नंतर मांडेल. सर्वपक्षीय नेते बोलावले जातात, सर्वपक्षीय नेते येत नाहीत. तुम्हाला काय वाटतं की हे लोक एवढा मोठा महाराष्ट्राच्या महत्वाच्या विषयामध्ये ज्वलंत प्रश्नामध्ये विरोधी पक्ष नेते किंवा ज्यांना बोलवलं ते का लक्ष घालत नाही? त्यांना काय काय म्हणणं असं आहे की आपण सगळ्यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत बारकाईने ऐकली नाही. त्यांनी रेफरन्स देताना मराठवाड्याच्या नामांतराच्या दंगलीचा त्यांनी रेफरन्स दिला. त्यावेळेस सुद्धा सत्ता पालट होती, आता सुद्धा सत्ता पालट आहे. त्याच्यामुळे सत्ता पार्टीच्या बॅकग्राऊंड वरती त्यावेळेस दलितांचा बळी घेतला, यावेळेस ओबीसींचा बळी जातोय का हा महत्वाचा भाग आहे. तुम्ही म्हणताय ते सत्ता पालन सगळे विरोधी पक्ष म्हणून असताना आम्ही ती शांतता राहावी म्हणून असताना सगळं ढोलून काढतो. कास्ट सर्टिफिकेटचे फॉर्म तुम्ही म्हटलं ते रद्द करावं. कोणते फॉर्म असते आता इश्यू केलेली आहे ते मराठा समाजाला आता जे पूर्वीचे दिले आहेत ते बरोबर ना. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ओरिजिनल जी यादी मंडल कमिशनच्या ह्याला जोडण्यात गेली होती किंवा अमेंडमेंट करून जोडण्यात आली होती, माझ्या माहितीप्रमाणे 1993 मध्ये कुणबी समाजाला आरक्षण देण्यात आलं. इन इयर 1993 तेव्हा कुणबी समाजाचं आरक्षण शाबूत आहे. ज्यांना आता सर इतर मार्गाने एंट्री द्या असं जे आहे त्याचं भांडण चाललेलं आहे असं मी त्या ठिकाणी. दिस इज माय रिडिंग ऑफ द सिच्युएशन. हे वाक्य असं आहे की आता जे नोंदी मिळाले त्या नोंदीच्या आधारावर जे काही पूर्वी प्रमाणपत्र दिले ते रद्द करावे असं तुमचं म्हणणं आहे का? माझं म्हणणं असं आहे की माझं म्हणणं असं आहे की ते तपासलं गेलेलं नाहीये. ज्यांना तुम्ही दिले त्यांनी अर्ज केलाय का? तर त्यांनी अर्ज केलेला नाही. तुम्ही स्वतःहून सर्च केलेला आहे, अधिकाऱ्यांनी सर्च केलेला आहे. ज्यांनी घेतलं नाही असं मी म्हणेन आताच्या याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून सोडून दिलेलं आहे असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता जे काढलेले ते रद्द करा. जे कुणबी आहे ते शासनाला अर्ज करतील आणि त्यांना सर्टिफिकेट मिळून जाईल. याच मुद्द्यावर मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री स्वतः म्हणाले त्या तुम्ही ज्या बैठकीला होतात आणि जे प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की आता ज्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र दिले जातील ते रद्द होणार नाही. भुजबळांनी जरी मागणी केली त्याच्या अगोदर मुळात ते असं तीच मागणी प्रश्न असं आहे की मी जर मागितलेलं नसेल तर तुम्ही माझ्या नावाने कसं काय इश्यू करणार? मी मागितलं तर तुम्ही मला द्या ना. मी जर मागितलंच नाही तर तुम्ही माझ्या नावाने कसं इश्यू करताय? तर त्या सगळ्या बाय प्रोसेस झालेल्या असतील की अर्ज तेवढं करणं अर्ज आलेलेच नाहीये. म्हणजे सर जहांगीर पाटांचं आत्ताचं आंदोलन हे या दोन्ही म्हणजे सगळ्या ज्वारीच्या लेवललाही फसलंय तेव्हा मी असं म्हणणार नाही कारण ते शेवटी त्याच्यातला तुम्हाला मार्ग काढता येत नाही असं नाही. माझं एवढंच फक्त त्याच्यातलं असं म्हणणं असं आहे की पॉलिटिकल पार्टीजनी या सेन्सिटिव्ह इश्यूवरती आपली भूमिका मांडली पाहिजे. दंगल होईपर्यंत थांबता का? परिस्थिती फार स्फोटक आहे एवढं मी आपल्याला सांगतो.
परिस्थिती स्फोटक आहे. जरांगी ऐकायला मानायला तयार नाही. त्यांच्या मागणीवर ते ठाम आहे. जीव गेला तरी भयतो. आणि ओबीसी संघटनांची गेल्या जे काही आंदोलनं झाली ते ठाम आहे. त्याच्यावरच ठाम आहे. जीव गेला तरी भयतो. मग मी आता तोडगाच निघणार नाही. हा प्रयत्न आहे. माझं म्हणणं असं आहे की तोडगा काढणाऱ्या राजकीय पक्ष आहेत आणि असेंब्ली आहे. इलेक्शन राऊंड हे कॉर्नर असल्यामुळे प्रत्येक जण आपली पोळी वाजायचा प्रयत्न चालतो. मी जसं म्हणालो की एनसीपी आणि काँग्रेस, तेव्हा हे भूमिका घ्यायचं टाळतायत. आरक्षणाचा निकष सामाजिक एनसीपी बाळगतो ना. अजित पवारांची एनसीपी आणि एनसीपीचा खासदार कोण नाही. आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे त्यांनी आलेले जे आहेत त्यांचे जे उमेदवारी जे आहे ते नॉर्मल ह्याच्यामधले आहेत. ते थोडी त्या नातेवाईकांमधले आहेत. शिवसेना असं स्टॅम्प नाही मारते सर. सर गरीब मग तुमचा जो मुद्दा आहे गरीब आणि श्रीमंत, तर ते आर्थिक कशावर जाते की सामाजिक आरक्षणाचा प्रश्न आहे ना? तुम्ही आता ओबीसी मधलं असताना जे क्रीमी लेअर आणलं ते क्रीमी लेअर उत्पादनावरती आणलंय ना, वार्षिक उत्पन्नावरती. दिल्लीच्या एका इंग्रजी दैनिकाने एक बातमी काल लिहिली होती की 15 लाख करण्याचा केंद्र सरकार, तर ती 15 लाख ती क्लिअर आठ SC ST लागू होते त्याच्यामध्ये. हे स्कॉलरशिप आज सर तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुमची इन्कम या आतमध्ये पाहिजे. ही अगोदरपासून नाही, ही आत्ता नाही. माझ्या माहितीप्रमाणे 72ला मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेसपासून काही SCच्या विद्यार्थ्यांना काही STच्या विद्यार्थ्यांना फ्रीशिपच मिळत होती, स्कॉलरशिप मिळतच नव्हती. त्याचं कारण असं आहे की ते म्हणजे आमची इन्कम हाय आहे. त्याच्यामुळे ही जुन्या काळापासूनच आलेली आहे कन्सेप्ट. पण 15 लाख उत्पन्न असल्यावर गरीब कसं गरीब नाही आहे ते. मला तर आता 13 जागेपैकी 10 जागा हरल्या. त्याच्यामुळे असं कुठेतरी गेलेलं पत्ता शोधतात. मग हे योग्य असेल, योग्य नाही आहे. कमी असायला आपल्याला वाढवायला लागेल. काही लोक म्हणतात हे कमी करा. माझं म्हणणं असं आहे की मला इन्कम लिमिट हे जर करायचं असेल, तुम्ही आता जेव्हा 15 लाख जेव्हा करताय त्यावेळेस त्याच्यातला खरा गरीब जो आहे तो बघूनच जा. आरक्षण म्हटलं यात्रामध्ये खूप पण सांगितलं आम्ही कोणालाही नाही म्हणत नाही. छगन भुजबळांना यायचं असेल त्यांनी यावं, मुंडेंना यायचं असेल त्यांनी यावं, इतर सगळ्या ओबीसी संघटना आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. हे हातात घेतलं तर हा हात जड, हे घेतलं तर हे हात जड. त्याच्यामुळे याच्यावरती राजकारण नाही. तरी पण आता तुमच्या यात्रेच्या दरम्यान मध्येच आचारसंहिता पण लगेच लागेल काही 8-15 दिवसानंतर. तो पण शेवटी पॉलिटिकल पार्टी आहे. आम्ही असं इलेक्शन लढणार, कार्यकर्ते आहेत, फॉर्म भरती लढतील. कुणासोबत आमचा नेहमीचा मार्ग जो आहे तोच अवलंबले. पण आघाड्यांची पण चर्चा होते. ही आघाड्यांची चर्चा होत नाही. माझ्या अंदाजानं अजित पवार एनसीपी आहे ते आम्हाला वापरतात आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन की आम्ही चालू वंचित थांबवायचे असेल तर आमच्या सीट वाढली. मी तर म्हणालो ना अजित पवारांनी बाहेर पडावं, त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो. अजित पवार युतीतून बाहेर पडल्यानंतर बाहेर पडल्यानंतर
चलो थँक्यू. चहा घ्या सगळ्या. फोटो राहिला सर.